हे बघा मंडळी, हा चीज पूल बघितलात का? एकदम बाजारात मिळतात तसेच नाही तर त्यापेक्षाही जास्त चीजी चीज बॉल आज मी तुमच्यासोबत बनवणार आहे आणि मध्ये एक छोटी ट्रिकही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे एका प्लेटमध्ये 2 उकडलेले बटाटे किसून घेतले आहेत. आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकते, थोडी शिमला मिरची आणि एक हिरवी मिरची घातली. आता यामध्ये अर्धा टीस्पून ऑरिगॅनो, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, थोडी काळी मिरी पावडर, धने पावडर, जिरे पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते. आता हे सगळं एकजीव करून घेते. बघा मिश्रण किती छान तयार झालंय. आता या मिश्रणाचे एकसारखे गोळे बनवून घेते. प्रत्येक गोळ्याचे आपण पारी बनवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये भरपूर असं मोझरेला चीज घालते आणि सगळ्या बाजूनी नीट बंद करून पुन्हा गोल आकार देते. आता एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून गुळगुळीत स्लरी तयार करून घेतले. आता प्रत्येक चीज बॉल आपल्याला सुरुवातीला स्लरीमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स घालून हलक्या हाताने सगळ्या बाजूंनी दाबून कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि हो, मी वापरलेले ब्रेड क्रम्स घरचेच आहेत हं, त्यामुळे कोटिंग एकदम छान आणि खुसखुशीत असं येतं. हे बघा सगळे चीज बॉल तयार झालेले आहेत. आता फक्त तळायचे बाकी आहेत आणि खरं सांगायचं तर इथून पुढे थांबणं जरा अवघडच आहे. आता मी इथे मध्यम तेलात एक एक करून चीज बॉल सोडून घेते आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेते. बस झाले आपले एकदम क्रिस्पी आणि चीजी चीज बॉल तयार. बाहेरून खुसखुशीत आणि आतून भरपूर वितळलेलं चीज. खरंच एकदम मस्त लागतात हं. एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही दाबा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि फॅमिलीची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं जग आहे.